पंढरपूर जवळील तांदुळवाडीमध्ये काल एक भीषण अपघात घडला. 14 प्रवाशांना घेऊन जाणारे एक टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत कोसळला. या अपघातात तब्बल 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला. एक हस्तखेत कुटुंब जागीच संपलं. ही बातमी पाहून संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता. पण जेव्हा आज या अपघाताचं खरं कारण उघडकीस आलं, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा आणि प्रचंड मोठा धक्का बसलाय. कारण विहिरीच्या मालकांनी जे सत्य सांगितलं ते ऐकून आज सगळ्या महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकली. या भीषण अपघाताची बातमी काल वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. या घटनेनंतर अनेक आमदार, मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. सुरुवातीला सर्वांनाच वाटत होतं की चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि टेम्पो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळला. मात्र आज समोर आलेलं कारण सर्वांनाच हादरवून टाकणार आहे. कारण विहिरीच्या मालकाने केलेला खुलासा थेट 4 वर्षांपूर्वी घडलेल्या एका रहस्यमय घटनेशी जोडला गेला आहे. खरं तर त्या दिवशी शेवटच्या 10 सेकंदात नेमकं काय घडलं? चालकासोबत काय झालं? अपघाताचं खरं कारण काय होतं? याबद्दल सुरुवातीला कुणालाही काहीच माहिती नव्हती. पण अपघात घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकारांना सर्वात आधी एक असा धाडसी तरुण भेटला, ज्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारली होती. टेम्पो पाण्यात कोसळत असतानाच तो तिथून जात होता. क्षणाचाही विलंब न करता त्याने थेट विहिरीत उडी घेतली आणि अनेकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या धाडसी तरुणाचं संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत असतानाच त्याने केलेल्या एका खुलाशाने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. मात्र खरी खळबळ उडाली ती आज विहिरीच्या मालकाच्या मुलाखतीनंतर. कारण त्याने 4 वर्षांपूर्वी या विहिरीबाबत घडलेला एक रहस्यमय प्रसंग सांगितला, ज्याचं कनेक्शन या भीषण अपघाताशी असल्याचा दावा केला जात आहे. मग नेमकं त्या दिवशी शेवटच्या 10 सेकंदात काय घडलं? विहिरीत उडी मारणाऱ्या व्यक्तीला पाण्याखाली काय दिसलं? आणि 4 वर्षांपासून लपून राहिलेलं ते रहस्य नेमकं काय आहे? चला जाणून घेऊया आजच्या या सविस्तर स्पेशल रिपोर्टमध्ये. ही घटना पंढरपूर तालुक्यातील एका गावातून समोर आली. अचानक भरधाव वेगाने जाणारा टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळला. टेम्पोमध्ये एकूण 14 जण प्रवास करत होते. त्यापैकी 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात चालकाचा ताबा सुटल्यामुळे झाल्याचं सांगितलं जात होतं. मात्र जसजशी माहिती समोर येऊ लागली तसतसं संपूर्ण प्रकरण वेगळंच वळण घेत असल्याचं दिसून आलं. या घटनेची सुरुवात 1 दिवस आधीपासूनच झाली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील चौगुले कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक धार्मिक प्रवासासाठी निघाले होते. पण हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ठरेल याची कल्पना कुणालाही नव्हती. घरामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. लहान मुलांच्या चेहऱ्यावर निरागस हसू खुललं होतं. महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान केला होता, तर घरातील ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तीची भावना स्पष्ट दिसत होती. त्या दिवशी चौगुले कुटुंबाने आपल्या कुलदैवताच्या दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. मसवड येथील प्रसिद्ध सिद्धनाथ मंदिर हे या भागातील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान मानलं जातं. देवाच्या चरणी नतमस्तक होऊन कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करण्याच्या हेतूने चौगुले कुटुंबातील महिला, पुरुष आणि लहान मुलांसह एकूण 14 जण आनंदाने टेम्पोमध्ये बसले. मसवड येथे पोहोचल्यानंतर त्यांनी भक्तिभावाने सिद्धनाथाचं दर्शन घेतलं. मंदिरात नैवेद्य अर्पण करण्यात आला, आरती करण्यात आली आणि देवाचा प्रसाद ग्रहण करण्यात आला. दर्शनानंतर संपूर्ण कुटुंब आनंदी मनाने पुन्हा आपल्या रांजणी गावाकडे परतीच्या प्रवासाला निघालं. प्रवासादरम्यान पिकअपच्या मागे बसलेली लहान मुलं खेळण्यात आणि हसण्यात रमली होती. महिला भक्तिगीते गात होत्या, तर काही जणी एकमेकींशी गप्पांमध्ये मग्न होत्या. वातावरणात फक्त आनंद आणि समाधान भरून राहिलं होतं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच लिहिलेलं होतं. अवघ्या काही किलोमीटर अंतरावर तांदुळवाडी गावाजवळ काळ दबा धरून बसला आहे याची कल्पना त्या 14 पैकी एकालाही नव्हती.
सायंकाळी साधारण 4:30 ते 5च्या सुमारास ही गाडी मसवड पंढरपूर मार्गावरून तांदुळवाडी गावाजवळ पोहोचली. रस्ता नव्याने बांधलेला सिमेंटचा असल्याने वाहन सुरळीतपणे पुढे जात होतं. रस्ता मोकळा असल्याने वाहनाचा वेगही सामान्यपेक्षा किंचित अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या रस्त्याच्या अगदी कडेला कोणताही इशारा फलक नसलेली एक खोल आणि उघडी विहीर होती. गाडी पुढे सरकत होती. सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण अचानक काहीतरी असं घडलं ज्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अपघात होण्याच्या सुमारे 200 फूट आधीपासूनच वाहन विचित्र पद्धतीने हलू लागलं होतं. गाडी डावीकडे उजवीकडे झुकत होती आणि चालक ती नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. पुढच्या काही सेकंदात जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. समोरचा रस्ता सरळ आणि मोकळा दिसत होता. मात्र रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या खोल विहिरीचा चालकाला अंदाज आला नाही. काही क्षणांतच वाहन रस्त्याच्या बाजूला सरकलं आणि पुढच्याच क्षणी काळाने जणू झडप घातली. संरक्षक भिंत नव्हती, कठडा नव्हता, इशारा देणारा कोणताही फलक नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी भरलेला पिकअप थेट त्या खोल विहिरीत कोसळला. टेम्पो विहिरीत पडताच परिसरात मोठा आवाज घुमला. तांदुळवाडी गावातील नागरिक हादरले. आवाज ऐकताच ग्रामस्थ घटनास्थळाकडे धावू लागले. वाहन पाण्यात आदळताच मोठा पाण्याचा फवारा उडाला आणि क्षणार्धात मदतीसाठी आर्त किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. मात्र या अपघाताचा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार होता तो पिकअपच्या मागून येणारा एक तरुण. पिकअपच्या अगदी मागे दुचाकीवरून प्रवास करणारे स्थानिक युवक इरफान मुजावर यांनी हा संपूर्ण थरार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. ते पंढरपूर जवळील एका पेट्रोल पंपाकडे जात होते. अचानक त्यांच्या समोरच पिकअपचा तोल गेला आणि वाहन थेट विहिरीत कोसळलं. टेम्पो विहिरीत पडताच परिसरात मोठा आवाज घुमला. तांदुळवाडी गावातील नागरिक हादरले. आवाज ऐकताच ग्रामस्थ घटनास्थळाकडे धावू लागले. वाहन पाण्यात आदळताच मोठा पाण्याचा फवारा उडाला आणि क्षणार्धात मदतीसाठी आर्त किंचाळ्या ऐकू येऊ लागल्या. मात्र या अपघाताचा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार होता तो पिकअपच्या मागून येणारा एक तरुण. पिकअपच्या अगदी मागे दुचाकीवरून प्रवास करणारे स्थानिक युवक इरफान मुजावर यांनी हा संपूर्ण थरार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. ते पंढरपूर जवळील एका पेट्रोल पंपाकडे जात होते. अचानक त्यांच्या समोरच पिकअपचा तोल गेला आणि वाहन थेट विहिरीत कोसळलं. इरफान यांच्या मते वाहन विहिरीत पडताच ते पाण्यात उलटलं. पिकअपच्या मागील बाजूस कापड बांधलेलं असल्याने आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडणं अत्यंत कठीण झालं. विहिरीत खोल पाणी आणि तळाशी चिखल असल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली होती. पण त्या क्षणी इरफान यांनी जे केलं त्याचं संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि थेट विहिरीकडे धाव घेतली. विहिरीच्या काठावर पोचताच त्यांना पाण्यात एक लहान मूल बुडताना दिसलं. त्या चिमुकल्या जीवाला मृत्यूच्या दारात पाहून इरफान यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सरळ खोल विहिरीत उडी घेतली. अत्यंत धाडसाने त्यांनी त्या बाळाला पाण्याबाहेर काढलं आणि सुरक्षितपणे काठावर आणलं. दरम्यान आजूबाजूचे ग्रामस्थ आणि काही धाडसी तरुण दोरखंड घेऊन घटनास्थळी पोहोचले. इरफान आणि गावकऱ्यांनी मिळून जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र विहिरीत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. वेळ वेगाने निघून जात होती आणि प्रत्येक क्षण अमूल्य ठरत होता. गाडी विहिरीत उलटी झाल्यामुळे आत अडकलेले प्रवासी पाण्यात गुदमरू लागले होते. परिस्थिती अत्यंत भीषण होती. प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत होता. इरफान आणि ग्रामस्थांनी धाडस दाखवत गाडीच्या काचा फोडल्या, मागील बाजूचं कापड फाडलं आणि आत अडकलेल्या प्रवाशांना एकामागून एक बाहेर काढण्यास सुरुवात केली. या शर्थीच्या बचावकार्यात एकूण 6 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं. त्यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता, तर 2 जण स्वतः पोहत बाहेर येण्यात यशस्वी झाले. मात्र दुर्दैवाने मदत यंत्रणा घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला. पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास लागल्याचं सांगितलं जात आहे.
स्थानिकांच्या मते जर आपत्कालीन यंत्रणा वेळेवर पोहोचली असती तर कदाचित आणखीन काही जीव वाचू शकले असते. अखेर जेसीबी आणि हायड्रा मशीनच्या मदतीने वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या भीषण दुर्घटनेत 7 महिला आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण रांजणी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. गावात शोककळा पसरली आणि अनेक कुटुंबांवर दुःखाचा आघात झाला. इरफान मुजावर यांनी आपल्या धाडसाने अनेकांचे जीव वाचवले. मात्र गावकऱ्यांच्या मते ही या ठिकाणची पहिली दुर्घटना नव्हती. अपघातानंतर विहिरीच्या मालकाने समोर येत काही धक्कादायक दावे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार मसवड-पंढरपूर रस्त्याच्या रुंदीकरणानंतर ही जुनी विहीर भूसंपादन क्षेत्रात आली होती. नियमानुसार विहीर बुजवून सुरक्षित रस्ता तयार करणे अपेक्षित होते. मालकाच्या दाव्यानुसार त्यांनी संबंधित यंत्रणांना अनेकदा सूचना केल्या होत्या. विहीर बुजवण्याबाबत विनंत्याही करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात विहिरीभोवती संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही. असा आरोप केला जात आहे की रस्ता उंच करण्यात आला, परंतु विहिरीच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आलं. यामुळे रस्ता थेट विहिरीच्या काठाशी येऊन पोहोचला. विहीर मालकाने PWD आणि जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी आणि ईमेल पाठवल्याचा दावा केला आहे. संबंधित पावत्या देखील त्यांच्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्थानिकांच्या माहितीनुसार अवघ्या 15 ते 20 दिवसांपूर्वी देखील एक पिकअप याच विहिरीत कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी वाहनात चालक एकटाच असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आता या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण? रस्ते बांधकामातील हलगर्जीपणा, प्रशासनाचं दुर्लक्ष की सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव? या प्रश्नांची उत्तरं तपासानंतरच स्पष्ट होतील. मात्र या घटनेने रस्ते सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.